नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 5 ते 11 ऑगस्ट या आठवड्यातील काही महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत। तर हा जो व्हिडिओ आहे हा वीकली रिव्हिजनचा व्हिडिओ आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 ते 11 ऑगस्ट या आठवड्यातील महत्त्वाचे 100 प्रश्न वन लाइनर मध्ये अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे। नेक्स्ट आहे, गोल्डन स्लॅम पूर्ण करणारा जगातील 5वा टेनिसपटू कोण बनला आहे? तर नोवाक जोकोविच हा टेनिसपटू बनलेला आहे गोल्डन स्लॅम पूर्ण करणारा जगातील 5वा टेनिसपटू। तर बघा, गोल्डन स्लॅम म्हणजे काय? तर टेनिस संदर्भात ज्या महत्त्वाच्या स्पर्धा आहेत म्हणजे ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन किंवा विम्बल्डन या ज्या स्पर्धा आहेत ते जिंकणारा तसेच ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा खेळाडू याला गोल्डन स्लॅम पूर्ण करणारा खेळाडू असे म्हणतात। तर बघा, नोवाक जोकोविच हा गोल्डन स्लॅम पूर्ण करणारा जगातील 5वा टेनिसपटू ठरलेला आहे। अमेरिकेत झालेल्या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवात कोणत्या अभिनेत्याला जीवन गौरव पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे? तर दिलीप प्रभावळकर यांना जीवन गौरव पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आलेले आहे। तर ऑगस्ट 2024 मध्ये अमेरिकेमध्ये पहिल्यांदाच मराठी चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता। तर यामध्ये हा जीवन गौरव पुरस्कार दिलीप प्रभावळकर यांना देण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री मैया सन्मान योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर झारखंड या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री मैया सन्मान योजना। महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। 2024 फॉर्च्यून ग्लोबल 500 किंवा 500 यादीत सर्वोच्च स्थानावर असलेली भारतीय कंपनी कोणती बनली आहे? तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही या 500 यांच्या यादीमध्ये 86व्या क्रमांकावर आहे। म्हणजे भारतातील ही पहिल्या क्रमांकाची आहे, परंतु 500च्या यादीमध्ये ही 86व्या क्रमांकावर आहे। तर अमेरिकन कंपनी वॉलमार्ट ही सलग 11व्या वर्षी फॉर्च्यून ग्लोबल 500 यादीत अव्वल स्थानावर राहिलेली आहे। आपत्ती व्यवस्थापन विमा लागू करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर नागालँड हे राज्य ठरलेले आहे आपत्ती व्यवस्थापन विमा लागू करणारे पहिले राज्य। विनेश फोगट कोणत्या खेळाशी संबंधित आहे जिला पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी अपात्र ठरवण्यात आले? तर कुस्ती या खेळाशी संबंधित आहे विनेश फोगट, जिला पॅरिस ऑलिम्पिक मध्ये 2024 मध्ये अपात्र ठरवण्यात आलेले आहे। ती फायनल मध्ये गेलेले होते, तर 500 ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे तिला या खेळातून अपात्र ठरवण्यात आलेले होते। तर विनेश फोगट ही 50 किलोग्रॅम या कॅटेगरीमध्ये खेळत होती। नेक्स्ट आहे, देशातील पहिले धान्य एटीएम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? तर ओडिशा राज्यामध्ये, ओडिशा राज्याची राजधानी भुवनेश्वर या ठिकाणी हे धान्य एटीएम सुरू करण्यात आलेले आहे। इस्रोने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या आगामी मोहिमेसाठी गगनयात्री म्हणून कोणाची निवड केली आहे? तर शुभांशु शुक्ला आणि प्रशांत बालकृष्ण नायर यांची नियुक्ती केलेली आहे। तर बघा, शुभांशु शुक्ला हे गगनयात्री म्हणून मुख्य गगनयात्री म्हणून निवड झालेली आहे, तर प्रशांत बालकृष्ण नायर यांची या दोघांची निवड झालेली आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 5 ते 10 ऑगस्ट 2024 या कालावधीत कोणत्या देशाच्या दौऱ्यावर होत्या? तर फिजी, न्यूझीलंड आणि तिमोर लेस्टे या 3 देशांच्या दौऱ्यावर होत्या। लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 कोणी मांडले? तर किरेन रिजिजू यांनी मांडलेले आहे। तर बघा, हे विधेयक कशासाठी आहे? तर वक्फ कायदा 1995 मध्ये सुधारणा करण्याच्या प्रस्तावासाठी हे विधेयक मांडण्यात आलेले आहे। आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस कधी साजरा केला जातो? तर 9 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस। झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी कोणते पोर्टल सुरू केले आहे? तर उपस्थिती पोर्टल सुरू केलेले आहे झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी। कोणत्या मंत्रालयाने चंदीगडमध्ये ई पुरावा किंवा ई साक्ष, न्याय सेतू, न्याय श्रुती आणि ई सामान ॲप सुरू केले आहे? तर गृह मंत्रालयाने सुरू केलेले आहे। कोणत्या अंतराळ संस्थेद्वारे 15 ऑगस्ट 2024 रोजी पृथ्वी निरीक्षण उपग्रह 8 प्रक्षेपित केले जाईल? तर इस्रो। फिजी देशाने नुकताच कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी हा पुरस्कार कोणाला दिला आहे? तर द्रौपदी मुर्मू यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। बघा, कोणत्या देशाने दिलेला आहे? तर फिजी या देशाने, आणि पुरस्काराचे नाव काय आहे? तर कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी। नेक्स्ट आहे, राष्ट्रीय महिला आयोगाने डिजिटल शक्ती केंद्राचे उद्घाटन कोठे केले आहे?
तर नवी दिल्ली या ठिकाणी डिजिटल शक्ती केंद्राचे उद्घाटन केलेले आहे राष्ट्रीय महिला आयोगाने. बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख कोण बनले आहे? तर मोहम्मद युनूस हे बनलेले आहेत बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख. पहिला राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर चांद्रयान-3 टीम यांना देण्यात आलेला आहे पहिला राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2024. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले आहे? तर रौप्य पदक जिंकलेले आहे. हिरोशिमा दिन कधी साजरा केला जातो? तर 6 ऑगस्ट रोजी हिरोशिमा दिन साजरा केला जातो. भारतातील हरित राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पासाठी कोणत्या बँकेने सहाय्य दिले आहे? तर जागतिक बँकेने सहाय्य दिलेले आहे. इंडिया ॲट 100 एनव्हिजिंग टुमारोज इकॉनॉमिक पॉवर हाऊस हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर प्राध्यापक के.व्ही. सुब्रमण्यम यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. पहिली बिमस्टेक बिझनेस समिट कोठे आयोजित करण्यात आली? तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली पहिली बिमस्टेक बिझनेस समिट 6 ते 8 ऑगस्ट 2024 दरम्यान. कोणत्या देशाने 4थी CAVA महिला व्हॉलीबॉल नेशन्स लीग जिंकली आहे? तर भारताने जिंकलेली आहे. कामिल मदौरी हे कोणत्या देशाचे पंतप्रधान झाले आहेत? तर ट्युनिशिया या देशाचे ते पंतप्रधान झालेले आहेत. ऑगस्ट 2024 मध्ये भारताच्या कोणत्या शेजारी देशात असहकार चळवळ सुरू झाली आहे? तर बांगलादेशमध्ये हे असहकार चळवळ सुरू झालेली आहे. आरक्षण विरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर कोणत्या देशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला? तर बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या शेख हसीना, ज्यांनी आरक्षण विरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर ऑगस्ट 2024 मध्ये राजीनामा दिलेला आहे. दक्षिण आफ्रिका 20 लीगचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर दिनेश कार्तिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अलीकडे चर्चेत असलेली नंदिनी सहकारी योजना कोणी सुरू केली आहे? तर नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने सुरू केलेली आहे नंदिनी सहकारी योजना. तर बघा, ही योजना कशासाठी सुरू करण्यात आलेली आहे? तर महिला सहकारी संस्थांना व्यवसाय आधारित उपक्रम सुरू करण्यास मदत करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. भारतातील कोणत्या राज्यांनी अद्याप शिक्षण हक्क कायदा 2009 लागू केलेला नाही? तर पंजाब, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि केरळ या 4 राज्यांनी अजूनही शिक्षण हक्क कायदा 2009 लागू केलेला नाही. यामिनी कृष्णमूर्ती यांचे निधन झाले आहे. त्या कोणत्या नृत्याच्या कलाकार होत्या? म्हणजेच यामिनी कृष्णमूर्ती या कोणत्या नृत्याशी संबंधित होत्या? तर भरतनाट्यम या नृत्याशी संबंधित होत्या, ज्यांचे ऑगस्ट 2024 मध्ये निधन झालेले आहे. भारतीय लष्कराकडून पर्वत प्रहार हा सराव कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात आयोजित करण्यात आला? तर लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये आयोजित करण्यात आला. भारत आणि कोणत्या देशामध्ये उदार शक्ती 2024 या व्यायामाचे आयोजन करण्यात आले? तर भारत आणि मलेशिया या 2 देशांमध्ये ऑगस्ट 2024 मध्ये उदार शक्ती 2024 हा व्यायाम आयोजित करण्यात आला. अलीकडेच भारत आणि कोणत्या देशामध्ये द्विपक्षीय सीमाशुल्क सहकार्य करार झाला आहे? तर न्यूझीलंड. मॉर्निंग कन्सल्टच्या सर्वेक्षणात जगातील सर्वात लोकप्रिय नेता कोण बनला आहे? तर नरेंद्र मोदी हे बनलेले आहेत. केंद्र सरकारने कोणत्या राज्यातील आदिचुंचनगिरी अभयारण्याला मोर अभयारण्य म्हणून घोषित केले आहे? तर कर्नाटक या राज्यातील आहे आदिचुंचनगिरी अभयारण्य, ज्याला मोर अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. ऑगस्ट 2024 मध्ये पुदुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून कोणी शपथ घेतली? तर के कैलाशनाथन यांनी पुदुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणजेच उपराज्यपाल म्हणून शपथ घेतलेली आहे ऑगस्ट 2024 मध्ये. विनेश फोगटने कोणत्या खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे? तर कुस्ती या खेळातून निवृत्ती जाहीर केलेली आहे विनेश फोगटने. नितीन अग्रवाल हे कोणत्या निमलष्करी दलाचे महासंचालक होते, ज्यांना पदावरून हटवण्यात आले? तर सीमा सुरक्षा दलाचे ते महासंचालक होते, ज्यांना पदावरून हटवण्यात आलेले आहे. गुरु घासीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात निर्माण केला जाईल? तर छत्तीसगड राज्यामध्ये निर्माण करण्यात येणार आहे. तिमोर लेस्ते देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रेट कॉलर ऑफ ऑर्डरने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर द्रौपदी मुर्मू यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे नामांकन जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय आणि दक्षिण आशियाई महिला कोण बनली आहे? तर कमला हॅरिस. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये 3000 मीटर स्टिपल चेस स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय कोण बनला आहे? तर अविनाश साबळे हा महाराष्ट्राचा खेळाडू आहे.
तर पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय खेळाडू ठरलेला आहे. केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरचे पूर्णवेळ डीजीपी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर RR स्वेन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने हॉकीमध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर कांस्य पदक जिंकलेले आहे. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार भारतातील किती टक्के लोकसंख्या पौष्टिक आहाराचा खर्च करण्यास आर्थिकदृष्ट्या असमर्थ आहे? तर 55.6%. विशाळगडजवळ सापडलेल्या नवीन फुलांच्या प्रजातीचे नाव कोणाच्या नावावर ठेवण्यात आले आहे? तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरती हे नाव ठेवण्यात आलेले आहे. 33व्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पोस्ट विभागाकडून जारी करण्यात आलेल्या स्मरणार्थ टपाल तिकिटात कोणत्या खेळाचे चित्रण करण्यात आले आहे? तर भालाफेक, फील्ड हॉकी, याचिंग आणि टेबल टेनिस. भारताच्या INS तबरने कोणत्या देशासोबत सागरी भागीदारी सर्वात भाग घेतला? तर रशिया. भारत डायनॅमिक्स लिमिटेड किती ॲस्ट्रा मार्क 1 क्षेपणास्त्रे तयार करणार आहे? तर 200 क्षेपणास्त्र तयार करणार आहे. ऑगस्ट 2024 मध्ये कोणत्या राज्याच्या विधानसभेसाठीचे अनुसूचित जमाती आरक्षणाचे विधेयक लोकसभेत मांडण्यात आले आहे? तर गोवा या राज्याच्या विधानसभेसाठीचे अनुसूचित जमाती आरक्षणाचे विधेयक लोकसभेमध्ये मांडण्यात आलेले आहे. नवी दिल्ली येथील उच्चस्तरीय त्रिसेवा आर्थिक परिषदेचे अध्यक्षपद कोणी भूषवले आहे? तर अनिल चौहान यांनी भूषवलेले आहे. डमरू वाजवण्याचा गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या शहरात करण्यात आलेला आहे? तर उज्जैन या शहरामध्ये करण्यात आलेला आहे डमरू वाजवण्याचा गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड. राष्ट्रीय हातमाग दिवस कधी साजरा केला जातो? तर 7 ऑगस्ट रोजी. नमामि गंगे मिशन 2.0 अंतर्गत केंद्र सरकारने उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये 4 प्रकल्प किती खर्चात सुरू केले आहेत? तर 920 कोटी रुपये. भारतातील पहिला GI टॅग अंजीरचा रस कोणत्या देशात निर्माण करण्यात आला आहे? तर पोलंड या देशामध्ये GI टॅग अंजीरचा पहिल्यांदाच रस निर्यात करण्यात आलेला आहे. भारत छोडो आंदोलन दिवस किंवा ऑगस्ट क्रांती दिन कधी साजरा केला जातो? तर 8 ऑगस्ट रोजी. बुद्धदेव भट्टाचार्य हे कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते ज्यांचे निधन झाले आहे? तर पश्चिम बंगालचे ते माजी मुख्यमंत्री होते. शोभना रानडे यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर 2011 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शोभना रानडे या साहित्यिक होत्या. चंद्राच्या एका विवराला पासांग लामू शेर्पा हे नाव देण्यात आले. ते कोणत्या देशाचे आहेत? तर नेपाळ या देशाचे आहेत ते. सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविच याने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? तर सुवर्ण पदक जिंकलेले आहे. तर रौप्य पदक कोणी जिंकलेले आहे? तर कार्लोस अल्कराज हा स्पेनचा खेळाडू आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या WTO रिपोर्टनुसार जागतिक कृषी निर्यातीत भारत देश कितव्या क्रमांकावर आहे? तर 8व्या क्रमांकावर आहे. SBIचे अध्यक्ष म्हणून मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने कोणाला मान्यता दिली आहे? तर चल्ला श्रीनिवासलू शेट्टी यांना मान्यता दिलेली आहे. सीमा सुरक्षा दल म्हणजेच BSFचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे देण्यात आला आहे? तर दलजीत सिंग चौधरी यांच्याकडे हा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. कोणत्या देशाचा धावपटू नोहा लायल्सने पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकले आहे? तर अमेरिका या देशाचा आहे ज्याने पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकले आहे. कोणत्या ठिकाणच्या IITने भारतीय सैनिकांसाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित बूट तयार केले असून त्यामधून चालताना वीज निर्मिती होते? तर IIT इंदोरने तयार केलेला आहे हा बूट ज्यामधून चालताना वीज निर्मिती होते. भारत सरकारने सुरू केलेल्या पहिल्या विज्ञान रत्न पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर गोविंदराजन पद्मनाभन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पहिल्या विज्ञान रत्न पुरस्कारासाठी. कोणत्या राज्याने लॉजिस्टिक धोरण 2024 ला मान्यता दिली आहे? तर महाराष्ट्र राज्य सरकारने दिलेली आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटी PES तर्फे दिला जाणारा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार 2024 ने कोणाला गौरवण्यात आले आहे? तर धनंजय दातार यांना गौरवण्यात आलेले आहे. एनर्जी इन्स्टिट्यूट 2024 नुसार जगात कोणता देश सर्वाधिक दरडोई विजेचा वापर करण्यात प्रथम स्थानावर आहे? तर कतार हा देश. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा कुस्तीपटू अमन सेहरावत याने कोणते पदक पटकावले आहे? तर कांस्य पदक जिंकलेले आहे. पॅरिस ऑलिम्पिक समारोप सोहळ्यात मनु भाकरसह कोणाची भारताचा ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली? तर PR श्रीजेश.
भारत आणि बांगलादेश सीमेवर देखरेख करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे? तर IPS रवी गांधी. भारताच्या ज्युनियर पुरुष हॉकी संघाच्या मुख्य कोचपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर PR श्रीजेश यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सर्वात हलके फ्रंट हार्ड आर्मर असलेले बुलेट प्रूफ जॅकेट कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? तर DRDOने विकसित केलेले आहे हे जॅकेट. केंद्रीय कॅबिनेट सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर KV सोमनाथन यांची. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पादत्राणे आणि चर्मोद्योग समूह विकास प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे? तर रायगड या जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीचा 2023-24 या वर्षासाठीचा कवी नर्मद मराठी साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर बाबा भांड यांना. महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीचा 2023-24 या वर्षासाठीचा कवी नर्मद गुजराती साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर ईश्वरलाल परमार. तर बघा, कवी नर्मद मराठी साहित्य पुरस्कार बाबा भांड यांना आणि कवी नर्मद गुजराती साहित्य पुरस्कार ईश्वरलाल परमार यांना. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पदक तालिकेत भारत देश कितव्या क्रमांकावर आहे? तर 71व्या क्रमांकावर आहे. भारताने एकूण 6 पदके जिंकलेली आहेत. तर पहिल्या क्रमांकावरती अमेरिका हा देश आहे. अलीकडेच पंतप्रधान कार्यालयात अतिरिक्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अमित नेगी यांची. नुकतेच विजय कदम यांचे निधन झाले, ते कोण होते? तर अभिनेता होते. केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर हरीश दुधाणे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचे सदस्य म्हणून. भारत सरकारने कोणत्या देशाच्या सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी 5 सदस्यीय समिती स्थापन केली आहे? तर बांगलादेश. तर आपण पाहिले की या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर IPS रवी गांधी. मानव हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी अलीकडेच कोणत्या राज्यात हत्ती ॲप सुरू करण्यात आली आहे? तर आसाम या राज्यामध्ये. ऑगस्ट 2024 मध्ये भारत आणि कोणत्या देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी संयुक्तपणे 6 सामुदायिक योजनांचे उद्घाटन केले आहे? तर मालदीव. ऑगस्ट 2024 मध्ये राजनैतिक संबंध मजबूत करण्यासाठी भारताने कोठे वाणिज्य दूतावास उघडण्याची घोषणा केली आहे? तर ऑकलंड या ठिकाणी. दरवर्षी राष्ट्रीय भालाफेक दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 7 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो राष्ट्रीय भालाफेक दिन. राजस्थानची पहिली एव्हिएशन अकॅडमी कोठे सुरू करण्यात आली आहे? तर अजमेर या ठिकाणी. अलीकडेच बोईंगचे नवीन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर केली आर्टबर्ग यांची. सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी NCWने डिजिटल शक्ती केंद्र कोठे सुरू केले आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी. कोणत्या देशाचा माजी फलंदाज ग्रहम थार्प यांचे नुकतेच निधन झाले आहे? तर इंग्लंड या देशाचे माजी फलंदाज ग्रहम थार्प यांचे ऑगस्ट 2024 मध्ये निधन झालेले आहे. डेटा व्यवस्थापनासाठी निवाहिका वेब पोर्टल कोणी सुरू केले आहे? तर NIT कालिकत यांनी सुरू केलेले आहे. अलीकडेच बांगलादेशातील हिंसाचारामुळे भारतातील कोणत्या राज्यात रात्रीचा कर्फ्यू लागू करण्यात आला? तर मणिपूर राज्यामध्ये हा कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे. कोणत्या देशाच्या डेक्कन युनिव्हर्सिटीने गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये आपले कॅम्पस स्थापन केले आहे? तर ऑस्ट्रेलिया देशाच्या डेक्कन युनिव्हर्सिटीने गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये कॅम्पस स्थापन केलेले आहे. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच जंगले आणि पश्चिम घाटातील अतिक्रमण काढण्यासाठी एक कार्यदल स्थापन केला आहे? तर कर्नाटक या राज्य सरकारने जंगले आणि पश्चिम घाटातील अतिक्रमण काढण्यासाठी एक कार्यदल स्थापन केलेला आहे. अंगदान आणि जागरूकता अभियानात आपल्या सेवांसाठी कोणत्या राज्याला जीवनदान पुरस्कार मिळाला आहे? तर आंध्र प्रदेश या राज्याला देण्यात आलेला आहे जीवनदान पुरस्कार 2024. दरवर्षी कोणता दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा केला जातो? तर 7 ऑगस्ट. ऑगस्ट 2024 मध्ये सरकारने विमानाची देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉलिंगमध्ये किती टक्के FDI गुंतवणुकीस मंजुरी दिली आहे? तर 100%. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 5 ते 11 ऑगस्ट या आठवड्यातील वीकली रिव्हिजन हा घटक अभ्यासला, म्हणजेच महत्त्वाचे वन लाइनर क्वेश्चन्स अभ्यासले. तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.